बघू मला चव. हे घ्या, गरम आहे, सावकाश. बरं आहे? मीठ वगैरे खूप मस्त आहे, परफेक्ट आहे. जान्हवीने घेऊन झाल्यानंतर माझ्यासाठी उरेल ना थोडं? हो, मी जास्तच केलंय तुमच्यासाठी आणि ह्यांच्यासाठी. आधी नको नको म्हणता आणि समोर बघितलं की मग प्यावंसं वाटतं तुम्हाला. एवढं काही नाही या, मी कांतापेक्षा बरी आहे जास्त. बरं जान्हवीने सांगितलं करायला. नाही, मीच म्हटलं थोडं सूप तरी पी. खूप दमल्यासारखी दिसते ना हो हल्ली. अवघडली ग बिचारी आता. बेबी माणसं, श्री आणि जान्हवीला स्वतःचं मूल होतंय तरी पण ते आणखीन एक बाळ अडॉप्ट करतात. आपल्याला का नाही सुचलं हो तेव्हा? आपण तेव्हा एखादं मूल असं अडॉप्ट केलं असतं ना तर सुखाने जगलो असतो. इतकं नव्हतं का सोपं त्यावेळेस? का असं का? तेव्हाही माणसं मूल अडॉप्ट करत असतीलच ना. करत होती ना, पण आपल्या घरी कुठे धड होत. दादा अमेरिकेत, कांता बाहेर, मी अशी नवऱ्याला सोडून घरी बसलेली. इंदुवहिनी तिच्या दुःखात आणि सरूचं तर लग्नही झालं नव्हतं. या अशा सगळ्या परिस्थितीत कसं सुचणार होते? जाऊ दे आता, बास. आता आपलं ठरलंय ना, हे असे रडारडीचे विषय नकोत. या दोन मुलांनी ना स्वतःच्या आयुष्याचं सोनं केलं आणि आपल्याही सगळ्यांचं आयुष्य मार्गी लावलं. हे मात्र 100% खरं आहे. खूप समजूतदार आहेत दोघ जण. अगं त्यांच्याकडनं किती बारीक बारीक गोष्टी शिकले माहितीये मी. बरं ऐका, आता तुम्ही सूप घ्या, गरम गरम आहे तोपर्यंत ह्यालाही नेऊन द्या आणि दोघं सूप प्या, भांडू नका. हो बाबा हो, मी जान्हवीला देऊन येते.